पुण्यामधून पुण्यातल्या भावे हायस्कूल जवळ 12 जणांना कारनं उडवलेलं आहे। सगळे 12 जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याचं कळतंय। पुण्यातल्या सदाशिव पेठेत ही अपघाताची घटना घडली आहे। सगळ्या विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 12 जणांना एका कारनं उडवलेलं आहे। पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये हा अपघात झालेला आहे। सर्व विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सध्या सुरू आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यामध्ये 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवण्यात आलेलं आहे। या सगळ्या जखमी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या गजबजलेल्या भागामध्ये अपघाताची ही घटना घडलेली आहे। एमपीएससीचे हे विद्यार्थी आपण बघतोय या अपघातात गंभीर जखमी झालेले आहेत। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकची माहिती? पुण्यातील महत्त्वाच्या म्हणजे नवी पेठ सदाशिव पेठेमध्ये भावे हायस्कूल परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि अतिवेगाने हा या ठिकाणी गर्दीचा टाइम होता आणि यामध्ये हा अपघात झालेला आहे। पुढील तपास जो आहे तो विश्रामबाग पोलीस करतायत। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये सर्व विद्यार्थ्यांवर ज्यांचा हा अपघात झाला आहे, जे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। सदाशिव पेठेमध्ये हा अपघात झालेला आहे आणि यावेळेस 12 विद्यार्थी गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय।